नमस्कार. आजच्या भागात आपण बघूयात की स्पेसिंग रिलेटेड जे ऑप्शन्स आहेत की हॉरिझॉन्टल रिसायझिंग, हग कंटेंट्स, व्हर्टिकल रिसायझिंगमध्ये त्याच्यामध्ये हग कंटेंट्स, फिक्स्ड विड्थ, फिक्स हाईट हे जे ऑप्शन्स आहेत त्याचा ऑप्शन आपण बघूया काय आहे. तर आपण एक काम करू की एक टेक्स्ट लेयर बनवूया आपण. ओके, बटन. ओके, तर ह्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही इथं आता प्रॉपर्टीज दिसत नाहीत कारण त्याला ऑटो लेआउट आपण केलं नाही. पण आपण याला ऑटो लेआउट ॲड करू. ओके, त्याला एक बेसिक कलर देऊया. ओके, सो आता इथं तुम्हाला दिसेल, इथं तुम्हाला प्रॉपर्टीज एकदा ऑटो लेआउट ॲड केलं की ते प्रॉपर्टीज येतात. हग कंटेंट्स आणि फिक्स विड्थ. इथं पण फिक्स्ड हाईट येतं, हग कंटेंट्स आणि फिक्स हाईट. तर आता आपण काय करूया की ही हग कंटेंट्स आत्ता आहे. तर आत्ता काय होतं की बटनचं टेक्स्ट जसं चेंज होईल त्यानुसार त्याची विड्थ चेंज होते. बट काही ठिकाणी तुम्हाला असं असेल की नाही बाबा आपल्याला तो साईज चेंज नाही झाला पाहिजे. बटनच्या बाबतीत नसेल, दुसऱ्या बाबतीत असेल, तो साईज तसाच, त्याची विड्थ आहे ती तीच राहिली पाहिजे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायला लागेल की बाबा फिक्स विड्थ द्यावी लागेल आणि आपण इथं करू की बाबा हां 80 पिक्सेलपेक्षा हाईट विड्थ वाढली नाही पाहिजे. ओके, तर या केसमध्ये आता काय होणार, मी समजा इथं बटनचं टेक्स्ट चेंज केलं तर त्याचे आता पॅडिंग तर आहे 10 पिक्सेल, बट ते पॅडिंग आता 10 पिक्सेल नाही राहिलेलं. कारण आता काय झालेलं आहे की ह्याची विड्थ जी आहे ती फिक्स राहिलेली आहे. पॅडिंग तुम्ही किती दिलं असेल तरी फिक्स विड्थमध्ये जेवढं टेक्स्ट बसणार आहे तेवढंच बसणार. ह्याच्या पुढे जर मी टेक्स्ट ॲड केलं तर ते टेक्स्ट ओव्हरफ्लो होणार, बरोबर, कारण ते टेक्स्ट एवढ्या ह्याच्यामध्ये मावत नाही. तर हे झालं फिक्स्ड. ओके, फिक्स्ड विड्थ झालं. सेम फिक्स्ड हाईट आहे. आता समजा मला हे ठीक आहे, हॉरिझॉन्टल मला प्रॉब्लेम असेल, मला व्हर्टिकल समजा प्रॉब्लेम नसेल तर मी व्हर्टिकल त्याला शिफ्ट करणार. ओके, आता तुम्ही म्हणाल की हे एंटर का मारायला लागलं, त्यानं ऑटोमॅटिकली का घेतलं नाही, की विड्थ फिक्स असेल ना त्याच्यानंतर त्यानं खाली जाऊ देत. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला, मी आता परत अंडू करतो. तुम्ही जर बघितलं ह्याची प्रॉपर्टी जी आहे ती फिक्स्ड आहे आणि हक आहे. पण ह्याची प्रॉपर्टी काय आहे, ह्याची हक कंटेंट आहे. त्यामुळे त्याला तुम्ही जेवढं द्याल तेवढं ते वाढतच जाणार आहे, त्याला बाउंड्री नाही आहे काय आता. तर आपण काय म्हणतो की बाबा तू आता चाइल्ड आहेस ना, तर हा जो पॅरेंट आहे तुझा, चाइल्ड कोण आहे तर हे टेक्स्ट, पॅरेंट कोण आहे तर बॉक्स, कारण तो बॉक्स जी म्हणजे ऑटो लेआउट आपली फ्रेम आहे त्या फ्रेमच्या आतमध्ये, म्हणजे तो त्याचा चाइल्ड झाला. तर आपण याला चाइल्डला सांगितलं पाहिजे की बाबा चाइल्ड तू जो बॉक्स आहे त्याला फिल कर. तर इथं आपल्याला ऑप्शन मिळतो, इथं फिल कंटेनर. जो ऑब्जेक्ट एखाद्या फ्रेमच्या आतमध्ये असेल त्याला तुम्हाला फिल कंटेनरचा ऑप्शन मिळतो, नाहीतर ऑप्शन तो मिळत नाही. तर आपण आता टेक्स्ट लेअरला सांगणार आहे की बाबा तुझा जो पॅरेंट कंटेनर आहे, पॅरेंट फ्रेम आहे, त्याला तू फिल कर. तर आता तुम्ही बघितलं असेल की त्यानं काय केलं, त्याला विड्थ फिक्स होती, त्याच्यानंतर त्यानं काय करायला की त्याला हाईटला ऑप्शन आहे, हक कंटेंट्स आहेत, ते वाढत जाऊ शकतं. पण त्यानं फिल ऑप्शन असल्यामुळे त्यांनी तिथनं सुरुवात केली खाली जायसाठी. ओके, तुम्ही आता इथं किती ॲड केलं तरी ते ॲड होत जाणार. ओके, तर ही कन्सेप्ट लक्षात आली तुम्ही. आता इथं तुम्ही बघितलं मी जसं म्हटलं की इथं तुम्हाला हक कंटेंट्स मिळेल, फिक्स्ड विड्थ मिळेल, बट फिल कंटेनर मिळणार नाही, कारण हा ॲक्च्युअल फ्रेम आहे. फ्रेमच्या आतमध्ये काय असेल त्याला तुम्हाला ते फिल कंटेनरचा ऑप्शन मिळतो. ओके, ह्या ऑप्शनचा यूज करून आपल्याला ऑटो लेआउटमध्ये बऱ्याचशा गोष्टी करता येतात. ओके, तो येणाऱ्या काही पार्टमध्ये आपण बघणार आहे, कारण आपल्याला कार्ड लेआउट पण बनवायचा आहे ऑटो लेआउटमध्ये. काही कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट्स पण आपण बनवू, काही कॉम्प्लेक्स लेआउट्स पण बनवू आपण ह्याच्यामध्ये. ओके, तर ही एक हक कंटेंट्स, फिक्स्ड विड्थ आणि फिल कंटेनर याच्यातला हे डिफरन्स आहे. तर आपण एक सिम्पल एक्झाम्पल बघूया. आपण एक्झाम्पल काय करूया, बॉक्सेस घेऊया. ओके, हा एक बॉक्स घेतला मी, हा एक बॉक्स घेतला आणि हा एक बॉक्स घेतला. ओके, आता मला काय करायचं आहे, ह्याचं एक ऑटो लेआउट बनवायचं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर मी काय करतो, हे असं रँडम ठेवतो. मी जेव्हा ह्याला ऑटो लेआउट ॲड करतो तर तुम्ही बघितलं त्यांनी अलाईन केलं आणि स्पेसिंग पण सेम केलं. हे दोन्ही स्पेसिंग आता त्याने सेम केलं. ऑटो लेआउटमध्ये असा ऑप्शन असतो की ते चेक करते की तुम्हाला काय करायचं आहे. ते चेक करते की तुम्हाला कशा टाईपचं ऑटो लेआउट बनवायचं आहे, त्याला जे पॅरामीटर्स मिळतात त्याच्यावरनं ते ऑटो लेआउट करायचा प्रयत्न करतो. मी एक दुसरं चेंज करतो. तर मी काय करतो, एक ऑब्जेक्ट असा ठेवतो. ओके, समजा इथं ठेवला. आता मी ह्याचं ऑटो लेआउट तयार करतो. तर त्यानं काय बघितलं किंवा तुम्हाला ह्याचा एक ऑटो लेआउट केला त्यानं आणि ह्या दोन्हीचा मिळून एक ऑटो लेआउट केला. ओके, म्हणजे त्यानं एक साधारण बघितलं की हां तुमचं लेआउटवरनं मला असं वाटतं की हे ऑटो लेआउट असं वर्क करेल.
आपण दुसरं करूया आता, की हा ऑब्जेक्ट इथं मध्ये ठेवूया. आता त्याचं ऑटो लेआउट करून बघूया. त्याला दिसलं की हे 3 एका लाईनमध्ये आहेत, म्हणून त्यानं तशा पद्धतीनं ऑटो लेआउट केलं आणि ते सेंटर अलाईन केलं त्यानं. ओके. तर हे काही ऑप्शन्स आहेत. तर आपण काय करूया आधी, की आपल्याला जे करायचं आहे स्पेसिंगसाठी, तर मी ह्याचं एक ऑटो लेआउट ॲड करतो. सो हे ऑटो लेआउट ॲड झालं आहे. तर तुम्ही बघितलं असेल तर हा बॉक्स तसंच राहिला, हा बॉक्स तसा राहिला. तुम्हाला जर असं असेल की नाही या बॉक्सनी पण फिल केलं पाहिजे, तुम्ही ते इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट सिलेक्ट करून तुम्ही फिल कंटेनर करू शकता. आता तुम्ही ह्याचं साईज जसा चेंज कराल त्यानुसार ते फिल होत राहणार. ओके. म्हणजे तुम्हाला हेडर बनवायचं आहे, फुटर बनवायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही रिस्पॉन्सिव्ह डिझाईन बनवता, समजा डेस्कटॉप टू मोबाईल गेला, मोबाईल टू आयपॅड गेला, तर तिथं जेव्हा तुम्ही हे स्केल कराल त्यानुसार ते ऑब्जेक्ट सगळे फिल होत जातील. तुम्हाला मॅन्युअली ॲडजस्टमेंट करण्याची गरज नाही. तुमची फ्रेम चेंज झाली, तुमचे ऑब्जेक्टसुद्धा तशानुसार ते ॲडजस्ट करतील. तर हे काही एक्झाम्पल्स होते. बट आपण जेव्हा पुढच्या भागामध्ये बघणार आहे, जेव्हा कार्ड लेआउट वगैरे आपण करू ना, तिथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिल कंटेनरचा, कंटेंटचा या सगळ्याचा यूज होणार आहे. तर हे फक्त एक बेसिक होतं आणि ॲडव्हान्स लेवल आपण नक्की करणार. ही मोठी सिरीज होईल, कारण ऑटो लेआउट तसं बघायला गेलं तर सोपं पण आहे, तसं बघायला गेलं तर कॉम्प्लेक्स पण आहे. पण आपण जे कॉम्प्लेक्स आहे ते सगळं सोपं करून तुम्हाला दाखवतो आहे. धन्यवाद.